नवीन आठवडा नवीन प्रेरणा म्हणत याही आठवड्याची प्रेरणादायी सुरुवात करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक नवीन यशोगाथा। ही गोष्ट आहे उच्च शिक्षित नेहा भोसले यांची। IIM मधून MBA केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी असताना देखील नेहा यांना UPSC स्पर्धेने खुणावलं। मग काय, त्यांनी ती नोकरी सोडून स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासात स्वतःला झोकून देत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर अखेर यश मिळवलंच। त्यामुळे अनेकांना प्रेरणा देणारी नेहा भोसले यांची ही यशोगाथा काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या नेहा भोसले यांचे बालपण मुंबई शहराच्या गजबजाटात गेले। लहानपणापासूनच त्यांना परदेशी जाऊन तिथे काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती। त्यांनी प्रसिद्ध लेखिका एनिड ब्लायटनच्या मिस्ट्री सिरीज देखील वाचल्या होत्या, ज्यामुळे त्यांना तिथल्या आयुष्याची आणि कामाच्या संधीची आकर्षक स्वप्ने पडत होती। अशातच अतिशय हुशार असणाऱ्या नेहा यांना वेगवेगळी क्षेत्रे खुणावू लागली। कधी त्या डिटेक्टिव्ह व्हायचं स्वप्न पाहायच्या, कधी आर्किओलॉजिस्ट, तर कधी वकील किंवा लेखिका। मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं आणि याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या नेहा यांनी अखेर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये BTech पूर्ण केलं आणि पुढे MBA करण्याचा निर्णय घेतला। MBA करण्यासाठी गरजेच्या असलेल्या CATच्या एंट्रन्स टेस्ट मध्ये उत्तम गुण मिळवून त्यांनी IIM लखनौ मध्ये प्रवेश घेतला। उच्च शिक्षणानंतर त्यांना एका चांगल्या कंपनीत नोकरी देखील मिळाली। पण या प्रवासादरम्यान UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता, ज्यात लखनौच्या गौरव अग्रवाल यांनी टॉप केल्याची बातमी त्यांच्या समोर आली आणि ही गोष्ट त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरली। या घटनेमुळे त्यांना UPSC परीक्षेबद्दल आकर्षण वाटू लागले, ज्याचे रूपांतर पहिला आवड आणि नंतर ध्येयात झालं। UPSC परीक्षा कठीण आहे हे माहीत असूनही त्यांनी हा आव्हानात्मक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला खरा, पण मनात एक शंका होती। म्हणून त्यांनी GMAT परीक्षा दिली आणि त्यातही चांगले गुण मिळवले, ज्यामुळे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेण्याची त्यांना संधी मिळाली होती। मात्र त्यांनी हे सर्व बाजूला ठेवत UPSC परीक्षेच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला। पहिल्या प्रयत्नात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, पण हार न मानता त्यांनी अभ्यासाला पूर्ण वेळ देता यावा यासाठी नोकरी सोडली आणि संपूर्ण वेळ अभ्यासासाठी दिला। कठोर मेहनत, चिकाटी आणि अपयशाकडून शिकण्याची वृत्ती या जोरावर त्यांनी 2019 मध्ये अखेर UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली आणि 15वी रँक मिळवली। नेहा भोसले यांची जिद्द आणि संघर्ष प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणार आहे। स्वप्ने मोठी असावीत, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत आणि चिकाटी असायलाच हवी, हे त्यांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासातून सिद्ध केलं आहे। त्यांचा हा प्रवास माणसाला आवड असेल तर तो कोणतीही गोष्ट मिळवू शकतो याचे एक उत्तम उदाहरण आहे। तर तुम्हाला नेहा भोसले यांची ही सक्सेस स्टोरी कशी वाटली? तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।